गणोबा, काय आज्ञा आहे देवी? गणोबा, आज गडावर कामकाज कोण पाहत आहे? चवडप्पाजी. त्यांना बोलावून आणा. जी आता जातो आणि बोलावून आणतो जी. सुंदर बांधलाय नाही वाडा? हे करायला आलो का आपण? आधी त्या बानूला चांगला जाब विचारा. अहो थोडा धीर धरा. असा उतावीळपणा बरा नव्हे. आणि आता मध्ये मध्ये नको तो विषय काढत बसू नका. आपल्याला हेही ध्यानात ठेवायला हवं की म्हाळसा जशी श्री खंडेरायांची पत्नी आहे तसेच बानू देखील त्यांची पत्नी आहे. तुम्ही हो, श्री खंडेरायांना भेटायला आलो आहोत. असं का? या की. गंगे, ती बानूला सांग पाहुणा आले ती. थांबा येतील. हा थांब बानू, मला नमस्कार करू नकोस. तू श्री खंडेरायांची पत्नी आहेस. तू असे करणे योग्य नव्हे. असल पर तुम्ही बी म्हाळसाताईंचं बा हायसा. आणि जसं मला माझा बा आहे त्याच्याच वाणी तुम्ही बी हायसा. हो, ते देखील आहेच. परंतु श्री खंडेराय म्हणजे साक्षात महादेव, माझे आराध्य. आणि माझ्या आराध्याच्या पत्नीने मला नमस्कार करणे उचित दिसत नाही, योग्य वाटत नाही. बानू, असू दे. वय गंगे य. वैस पायावर पाणी घ्यायचे. तिला तू नको आहे हे मला ठाऊक आहे. आणि असं असताना देखील मी तुझ्याकडे आलो आहे ना. तुझ्याविषयी मला प्रेम आहेच. पर तुम्ही हाता आला म्हणून त्यांनी सेवकासनी धाडलं. त्यांचं मायबाप बी हाता येऊन गेलं. हे समज कशा पायी? इतकं दिवस तुम्ही आला नव्हता तेव्हा तुम्हासनी कोणी काही बोललं का? का जावा बानूला बघून या. आणि मी आभी काही बोलले का देवा? मला तर असं वाटतं आहे का तुम्ही हात येऊच नाही असं त्यासनी वाटतं. बानू, तुमच्या ह्या वादाला काहीच अर्थ नाही. तुम्हा दोघींना ते कळत का नाही? नाही कळत. मला नाही कळत का माझं तुमच्या संग लगीन होऊन बी मी तुमच्या संग बायको आणि का नाही राहत. त्यांचं समद ऐकलं, पार गडाच्या पायथ्याशी येऊन राहिले तरी बी त्यांचं समाधान झालं नाही. 15 2च दिवस तुम्हासनी हात येऊ देतात त्या. म्या काही बोलले का? आता अजून म्या काय करावं देवा? किती सहन करू म्या?
बानू, तुझं दुःख मला कळतंय, पण त्यावर त्रागा करणं हा उपाय नाही. होय देवा, अहो पर तुम्ही हता आलासा तरी तुम्हाला सुख आहे का जी? निस्ता घोर लागून राहिला हाय माग. देवा, तुम्ही हत येणार म्हणून काय काय सपान बघितलं होतं म्या, काय काय ठरवलं होतं, तर आता त्यातलं काय बी होणार नाही. तुम्ही अन म्या संगत सुखानं घास खावं असं होणार नाही. बानू, असं काय करतेस? मी तुझ्यासाठी आलो आहे ना. तुला जे हवं ते वचन मी तुला दिलं आहे. तुला जोपर्यंत वाटेल तोपर्यंत मी इथे थांबेन. बानू, संसार आला म्हणजे अडचणी ह्या आल्याच. त्याला सामोरे तर जावंच लागेल, पण तुझी ही इच्छा पूर्ण होईल. आज पत्तूर बी हेच करत आले हाय ना. बानू, तुलाही सुखाची अभिलाषा आहे हे मला ठाऊक आहे, पण तुझा जन्म केवळ ह्यासाठीच नाही झाला आहे. तू ह्या सर्वांच्या पलीकडे आहेस. नाही देवा, मला असं काय बी सांगू नका जिथून. म्या कोण आहे हे मला नाही समजून घ्यायचं. मला तुमच्या संगत 4 दिवस घालवायला मिळावं एवढीच इच्छा आहे माझी. पण मी आहे ना तुझ्या बरोबर. पर तुम्हा स्नेहो घोर हायच की, का तुम्ही हता आलेलं म्हाळसा ताईसने आवडलेलं नाही? मी जेव्हा म्हाळसे बरोबर असतो तेव्हा ती तुझा विषय काढते. मी आता तुझ्या बरोबर आहे तर तू म्हाळसेचा विषय काढत आहेस. मी म्हाळसा आणि बानू ह्या दोघींच्याही मनात आहेच, पण म्हाळसेच्या मनात बानू आणि बानूच्या मनात म्हाळसा हे अधिक आहे. म्हाळसा, आपण भोजन करून घ्यावं. अन्नग्रहण न करण्याचा हट्ट करू नये. देवी, माझा हा निश्चय आहे. मी तुम्हाला सांगणार नव्हते, पण तुम्ही विचारलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं. देवी, तुम्ही हा जो निर्णय घेतला आहे तो मला पटलेला नाही. कारण ह्या निर्णयामुळे तुम्हालाच त्रास होणार आहे. बंधू, तुम्ही काय म्हणता आहात ते मला समजते आहे, पण असेही आत्मक्लेश होतात. माते, जर तुम्हाला आधी सांगितले असते तर मी पण भोजन केले नसते. जर गडावर समजलं की तुम्ही जेवणार नाही तर गडावर कुणी बी जेवायचं नाही बघा. तुमच्या संग सुखानं हात राहावं तेच मिळणं झालं. मग तेव्हा तुम्हीच मला सांगा, हे समजा असं असताना म्या तुम्हासनी कशा पायी जाऊ देऊ? मी हे समजून नाही घेऊ शकत, आणि हे मला मान्यही नाही. त्यांनी मान्य करो वा न करो, त्यांना गडावर यावंच लागेल.